तुम्हाला जर का माहीत आहे की तुमच्यावरती जे काही निगेटिव्ह गोष्टी आहेत, जे काही तुमच्या पाठीमागे त्रास आहेत, ती देणारी व्यक्ती किंवा तुमच्यावरती नको नको त्या तंत्रक्रिया करणारी एखादी व्यक्ती आहे आणि ती तुम्हाला 100% माहिती आहे की या व्यक्तीमुळेच मला त्रास होतोय, तर अशा व्यक्तीला शत्रू असं आपण म्हणू शकतो. तर अशा शत्रूंपासून सुटका होण्यासाठीचा एक उपाय सांगत आहे. तर काय करायचं आहे, असा नारळ घ्यायचा आहे, तो सोलून घ्यायचा आहे. एक काजळाची डबी घेऊन या छोटीशी. काजळामध्ये काडी घालून ह्या नारळावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे तुम्हाला. जी काय नाव असेल ते इथे या नारळावरती इथे असं नाव लिहायचं आहे आणि सोबत गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही 108 वेळा करा किंवा 1100 वेळा करा. तुम्ही जसा जप जास्त कराल, तुमचं जेवढा म्हणजे मनापासून आणि इंटेन्शननी केलात आणि त्या व्यक्तीचं नाव त्याच्यावरती लिहून तो नारळ समोर ठेवायचा आहे. त्याच्यासोबत थोडासा गूळ घ्यायचा आहे आणि हे कुठेतरी तुमचा जप पूर्ण झाल्यानंतर कुठेतरी जाऊन एका जमिनीमध्ये ते गाडून टाकायचं आहे. तो शत्रू हात जोडत माफी मागत तुमच्याकडे येईल. अशा पद्धतीचा हा उपाय आहे. अनुभव सिद्ध आहे, बऱ्याच जणांनी केलेला आहे आणि त्याचा त्यांना अनुभव सुद्धा आलेला आहे. तर करून बघू शकता तुम्ही. जर का तुम्हाला तशी खात्री असेल तरच करा, उगाच कुणावरही हा उपाय करू नका. जय भवानी, जय जगदंबा.